तर आज आपण करणार आहोत मस्तपैकी तवा अंडा, म्हणजे तवा अंडा मसाला आज आपण करणार आहोत। तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा। मस्तपैकी हा तवा मसाला आपण करणार आहोत। तर त्यासाठी मी इथं 4 अंडे घेतलेले आहेत उकडून आणि ते असे मधून कट केलेले आहेत। 4 ते 5 अंडे मी असे घेतलेले आहेत। तसंच 1 टोमॅटो, अद्रक, लसूण आणि 2 मिरच्या आणि 3 कांदे असे बारीक कट करून घेतलेले आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला अद्रक, लसूण आणि टोमॅटो छानपैकी मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचे। पाणी आपल्याला थोडं पण टाकायचं नाहीये, पाणी नाही टाकता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचंय। तर बघू शकता मस्तपैकी आपलं वाटण झालेलं आहे। तर इथं मी दुसऱ्या साईडला तवा मस्तपैकी असा गरम करून घेतलेला आहे आणि तवा गरम झाल्यानंतर मी असं हे बटर तव्याला लावून घेते, म्हणजे पूर्ण बटर टाकलेलं आहे। आणि बटर टाकल्यानंतर आपण जे 3 कांदे छोटे छोटे असे कट करून घेतले होते ते कांदे तव्यामध्ये टाकून कांदा छानपैकी लाल असा परतून घ्यायचा आहे। पूर्ण कांदा आपल्याला लाल होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे। तर छानपैकी हा कांदा मी 5 मिनिट असा परतून घेते। तर बघू शकता छानपैकी असा कांदा परतून झालेला आहे। तर कांदा बारीक लवकर होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। नंतर ना आपल्याला मीठ टाकायचं नाहीये। तर मी ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। मस्तपैकी ते कांद्याला मिक्स करून घ्यायचंय आणि थोडंसं तेल मी आता ह्याच्यावरती टाकून घेणार आहे। तर इथं 4 पळी तेल आहे, त्याच्यातले 3 पळी तेल मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि 1 पळी तेल मी तसंच ठेवणार आहे नंतर ना आपल्याला टाकण्यासाठी। तर छानपैकी तेल टाकून कांदा मस्तपैकी असा मिक्स करून घेऊया आणि परत 1 मिनिट छानपैकी असा परतून घेऊया। तर कांदा छान असा परतलेला आहे आणि जे आपण अद्रक, लसूण, टोमॅटो वाटून घेतला होता ते ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी परतून घेऊया। आता मस्तपैकी ही टोमॅटोची प्युरी आणि कांदा एकत्र करून आपण मिक्स करून घेऊ। जर तुम्हाला तव्यामध्ये करायला जमत नसेल तर तुम्ही कढईमध्ये देखील करू शकता। तर आता ह्याला तेल सुटण्यासाठी आपण 5 मिनिटं ठेवून देऊया। तर बघू शकता साईडने छानपैकी तेल सुटलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे। तर मी ह्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घेतली आहे आणि 1 चमचा मिरची पावडर, चिमूटभर हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा धनेपूड टाकून छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। मिरची पावडर जास्त टाकायची नाहीये, आपण वाटण करताना 2 मिरच्या आधीच वाटलेल्या आहेत, म्हणून मिरची पावडर मी ह्याच्यामध्ये जास्त टाकलेली नाहीये। बघू शकता छानपैकी झालेलं आहे आणि जे 1 पळी तेल आपण ठेवलं होतं ते आता टाकून घ्यायचंय। तर मस्तपैकी हे तेल टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया।
तर परत आपल्याला हे बटर टाकून साईडने तेल सुटेपर्यंत 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे. 5 ते 2 मिनिटं आपण ह्याला ठेवून देऊया. तर मी ह्याच्यावरती बटर टाकून घेते. पूर्ण बटर वितळेपर्यंत मी हे परतून घेणार आहे. तर बघू शकता छानपैकी बटर वितळलेला आहे, म्हणजेच आपला पूर्ण मसाला छानपैकी परतलेला आहे. तर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्याच्यातच मी थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपण ह्या वाटणामध्ये टाकायचं आहे. पाणी भरपूर टाकायचं नाही आहे, थोडंच पाणी मी ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी हा मसाला परतून घेते. तर बघू शकता मी असं अर्धा ग्लास हा पाणी टाकलेला आहे. तर पाणी टाकून आपण हे छानपैकी शिजून देऊ. तर पाणी टाकल्यानंतर पण आपल्याला हे तेल सुटण्यासाठी परतून द्यायचंय. तर बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये अंडे टाकून घेणार आहे. तर मस्तपैकी आपला मसाला हा शिजलेला आहे, म्हणजेच परतलेला पण आहे आणि छानपैकी आपला हा मसाला तयार झालेला आहे. तर जे अंडे मी उकडून घेतले होते कट करून, ते अंडे मी सगळे असे तव्यामध्ये टाकून घेते. तर मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता छानपैकी आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे. तर आता ह्याच्यावरती मी कोथिंबीर टाकून घेते आणि कोथिंबीर टाकल्यानंतर परत आपण हे मिक्स करून घेऊया. तर बघू शकता झटपट असा हा 10 मिनिटात तयार होणारा अंडा मसाला तयार आहे. तर नक्कीच हा अंडा तवा मसाला घरी ट्राय करा. छानपैकी ही रेसिपी एकदम कमी साहित्यात आणि झटपट अशी होते. चपातीसोबत खूप छान लागते. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.